पाहूयात पुढची बातमी। जलील सोडा, जलीलांनी पुढचे 100 जन्म घेतले तरी ते या महाराष्ट्रामध्ये भगव्याला हात लावू शकत नाहीत असं म्हणत अमित साटम यांनी इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल केला। तर दुसरीकडे काँग्रेसने भाजपवर पलटवार केला। भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। हिरव्या आणि भगव्या रंगावर यांचं प्रेम नाही, यांना केवळ लोकांची माथी भडकवायची आहेत असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणत भाजपवर पलटवार केला। की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता आणि दिल्लीच्या तख्तावरी भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी फडकावला होता। हे जलीलला माहिती नाहीये आणि त्यामुळे जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। कोणी भगव्याच्या अनुषंगाने बोलतंय, कोणी हिरव्याच्या अनुषंगाने बोलतंय। हे संपूर्णतः यांचा हेतू जो आहे, ना यांचं हिरव्या रंगावर प्रेम आहे, ना यांना भगव्या रंगावर प्रेम आहे। ना हिरव्याचा अर्थ सुबत्तेचा अर्थ यांना माहिती आहे, ना भगव्याचा त्यागाचा अर्थ यांना माहिती आहे। यांना केवळ लोकांची माथी भडकवणं एवढं त्यांचं काम आहे आणि ते करण्याकरता अशी बेताल वक्तव्य करतात। पुनश्च एकदा त्यांचा निषेध करतो।